अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस खूप चांगला जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. चतुर्दशीपर्यंत आपल्याला आपला मनासारखा जोडीदार मिळावा किंबहुना सुयोग्य जोडीदार मिळावा म्हणून मी एक सेवा सांगितली आहे. सेवा होती मनासारखा जोडीदार मिळावा आणि त्याच्यापेक्षा पण सुयोग्य जोडीदार मिळावा. आपल्यासाठी जो योग्य आहे तो जोडीदार मिळावा आणि आपण म्हणतो ना की लग्नाचा योग लवकर यावा. काही लोकांचं असं असतं की त्यांचं भाषिंग खूप लेट असतं. मग सगळं चांगलं आहे, लग्न म्हणतो ना की नोकरी चांगली आहे, मुलगी सुंदर आहे, मुलगा सुंदर आहे, सगळं सेटल आहे, कुठलंही व्यसन नाही आहे, तरीसुद्धा ना लग्न जमत नाही. अशा खूप समस्या असतात. बघा आता याला खूप कारण असू शकतात, एकच कारण नाही आहे. त्याच्यामध्ये येतं की कुलदेव सेवा नाही होणं, तुमच्याकडं कुळाचार नाही होणं, तुम्हाला पितृदोष असणं, अशा बऱ्याच काही समस्या असतात. पण सगळं चांगलं आहे, काही दोष नाही आहे, तरीसुद्धा लग्न जमत नाही. मग अशा वेळेस आपल्याला काही आहे ना अक्षदांचा उपयोग सांगितला होता तो तुम्हाला करायचा आहे. बघा वैयक्तिक अनुभव सांगते. मला तो आता हा कुठला केंद्रातील सेवा वगैरे नाही. आमचे गुरुजी होते ना त्यांनी माझ्या मैत्रिणीला आणि मला सांगितलं होतं आणि माझ्या मैत्रिणीने आणि मी केला होता तो उपाय आणि त्यांच्यानंतर मी ज्यांना सांगितलं त्यांना अनुभव आला. आता लगेच 10 दिवसात अनुभव आला, अनंत चतुर्दशीपर्यंत अनुभव आला असं अजिबात नाही आहे. बघा प्रत्येकाचं भाषिक योग्य वेळ आल्याशिवाय कोणालाही काही मिळत नाही. एखाद्याचं जर अगदी आलंच असतं की नाही आता त्याचं योग आला आहे 2-3 महिन्यात आणि तेवढ्यात जर तुमची सेवा झाली तर नक्कीच तुमच्या मनासारखं होईल. पण हे केल्यावर अगदी 10 दिवसात तुम्हाला जोडीदार मिळेल. मला असं अजिबात म्हणायचं नाही आहे आणि मी कधी म्हणणार पण नाही. आता माझं काय झालं तुम्हाला सांगते. गणपती बाप्पा आधी श्रावणात म्हणजे माझ्या मिस्टरांचं हे स्थळ आलं होतं. श्रावणानंतर माझे आई वडील तिकडे बघायला गेले. मग त्यांना पण ते सगळं पसंती झाली. पण इकडे माझी सेवा चालू होती. आता तोच नवरा मिळावा म्हणून सेवा नव्हती चालू. पण मैत्रिणीने केलं. एक आपल्याला असतं ना की चल माझ्या मैत्रिणी करणार आहे मग मी पण करते, चल जाऊ आपण, असं होतं. तसं काही डोक्यात नव्हतं की हे पाहिजेलच करायचंच आहे. पण एक मनात होतं की महाराज गणपती बाप्पा सुयोग्य जोडीदार मिळावा म्हणून मग मी ती सेवा केली होती. आता ही सेवा पण मी तुम्हाला इन डिटेल सांगते. पण त्याचबरोबर माझं दरवर्षी माझ्या लग्नाच्या आधीपासून श्री गणपती अथर्वशीर्षचे पाठ चालू होते. मंदिरात जाऊन करणं शक्य नव्हतं तर घरातला जो गणपती होता माहेरचा तिथे जाऊन मी तिथे रोज 11 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायची आणि गणपती बाप्पांना त्या दुर्वा अर्पण करायची. आणि झालं असं की गणपतीतच माझं ठरलं. आता ही सेवा करून पण ठरलं, कदाचित योग पण आला असेल. मी असं अजिबात म्हणते की सेवा करून लगेच ठरलं नाही, कारण माझ्याबरोबर माझ्या मैत्रिणीसुद्धा सेवा केली होती पण तिचं लग्न नवरात्रीमध्ये ठरलं, कारण पितृपक्षामध्ये बोलणी केली जात नाही. मग नवरात्री तिच्या पण घरची मंडळी आले तिला बघायला आणि मग जमलं. मग त्याच्यानंतर आम्ही ज्यांना मी ही सेवा सांगितली बऱ्याच मैत्रिणी होत्या की नाही परत तू असं कर, मग तुझं आणि सगळ्यांचंच जमलं. पण लगेच 10 दिवसात जमलं असं अजिबात नाही. कोणाला 4 महिने लागले, कोणाला 6 महिने लागले. अजूनही कमेंट होती की आम्ही केलं होतं पण आमचं काही झालं नाही. का तर ती योग्य वेळ नाही आली. तेच तुम्हाला सांगते की आजपर्यंत कधी कोणाला वेळेच्या आधी काही भेटलेलं नाही. जर तुम्ही मागच्या वर्षी ती सेवा केली असेल तर नक्कीच तुम्ही या वर्षीसुद्धा ती सेवा करा आणि खूप छान अनुभव तुम्हाला येईल. बघा एखादी गोष्ट जर आपल्याला माहिती आहे की त्याच वेळेला ती येणार आहे, पण जर तुम्ही प्रयत्न केले तर परमेश्वराची साथ तुम्हाला असतेच. आता सेवा काय आहे तर मी ती तुम्हाला सांगते. बघा मी कुठलाही संकल्प केला होता का? लय कमेंट्स आल्या. संकल्प मी काही केला नव्हता. घरात आईला सांगितलं की तांदूळ थोडेसे ओले कर, पिवळे कर तांदूळ आणि मग ते वाळवले आणि डायरेक्ट घेऊन गेलो. असं काही मनात नव्हतं आमच्या की काहीतरी संकल्प करायचा नाही. फक्त साधं भोळं होतं सगळं आणि खरं तर साधं भोळंच असतं. म्हणजे आपलं अध्यात्म खूप साधं भोळं आहे, त्याला कॉम्प्लिकेशन्स करायची काही गरज नाही आहे. मग आता संकल्पच करावा लागतो का? अजिबात नाही. मी तरी नाही
केला नव्हता बरं का संकल्प. माझ्या मैत्रिणी आणि मी ज्यांना सांगितलं त्यांना पण मी सांगितला नाही की संकल्प करा म्हणून. मी दरवर्षी हा व्हिडिओ करते पण मी कधी सांगितलं नाही की मी संकल्प केला. तर मग मी काय केलं, आता जे तांदूळ असतात ना आपल्या घरातल्या, अक्षदा कुठल्याही तांदूळ पांढरे, थोडीशी हळद ओली करायची आणि त्या तांदळात ती अशी लावायची. लग्नाला ज्या पद्धतीने अक्षदा हळद कुंकुमच्या असतात, ही फक्त पिवळी हळद आहे, आपल्याला ती घ्यायची. ती आपल्याला अक्षदाला त्या पिवळ्याच्या, आणि मी त्या वाळवून दिल्या. थोड्याशा वाळून झाल्या की संध्याकाळी घेतल्या आणि आम्ही गेलो. आता काय केलं तुम्हाला सांगते. माझ्या घरातला जो गणपती होता, माहेरचा गणपती, त्याच्या डोक्यावर अक्षता टाकायच्या. त्यांना प्रार्थना करायची की हे गणराया, जसं मी तुझ्या डोक्यावर अक्षता टाकलेल्या आहे त्याच पद्धतीनं माझ्या पण डोक्यावर अक्षता पडू दे आणि मला सुयोग्य जोडीदार मिळू दे. हाच मिळू दे, तोच मिळू दे, अजिबात नाही. महाराज आपल्यासाठी जे योग्य आहे तेच देणार. मग मला हेच पाहिजे, तेच पाहिजे, अजिबात नाही. तुम्ही किती पण जीव तोडला तरी पण तुम्हाला ते मिळणार नाही, कारण आपण नेहमी क्षणिक सुख बघत असतो. परमेश्वराला आपल्या 10 वर्षानंतरची चिंता असते. तर मी फक्त हेच म्हटले होते की मला सुयोग्य जोडीदार मिळू दे. असं मग घरातला एक गणपती झाला. मग माझ्या मैत्रिणीच्या मी घरी गेले. त्यांच्या घरी गणपती बसवत नाहीत, पण त्यांच्या घरातला छोटा गणपती होता. मी त्याच्यावर अक्षता टाकली, कारण त्यांना माहिती होतं आम्ही दोघी जणांनी सेवा करतो. मग ती माझ्या घरी आली, मी तिच्या घरी गेले. ते 2 गणपती बाप्पा झाले आणि डायरेक्ट मंडळाच्या गणपतीत आम्ही गेलो. आता मंडळाच्या गणपतीमध्ये ते लोक काही असे प्रश्न विचारत नाही की असं करायचं, काय करायचं. बघा, कधी कधी मूर्त्या खूप मोठ्या असतात आणि मग त्यांच्या डोक्यापर्यंत हात जात नाही. आता नवरदेव नवरीसुद्धा खूप लांब असतात बघा, स्टेजच्या आपल्यापासून ते खूप लांब असतात, तरी पण आपण अक्षता टाकतोच ना. त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं की अक्षता गणपती बाप्पांच्या डोक्यावर टाकला आहे असं तुम्हाला मनात ठरवायचं आहे आणि टाकायचे आहे आणि प्रार्थना करायची की हे गणराया, ज्या पद्धतीने तुझ्या डोक्यावर अक्षता पडल्या, माझ्या पण डोक्यावर अक्षता पडू दे आणि सुयोग्य जोडीदार मिळू दे. आता मुलगा मुलगी कोणीही सेवा करू शकतो. त्याच्यामध्ये ताई, मी माझ्या मुलासाठी नाही तुम्हाला लग्न करायचं नाही आहे, त्याला लग्न करायचं, तिला लग्न करायचं, भले ते दुसऱ्या गावाला असेल, त्यांना सांगा की बाबा तू आता जर शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी जर तू दुसऱ्या गावाला आहे तर घरातल्या घरात तांदूळ भिजव. तांदूळ थोडेसे गरम पाण्यामध्ये भिजव, ओले कर, वाळत घाल आणि मी जी सेवा सांगितली ते तुला कर. त्यांनाही करू द्या ना, त्यांनाच करायचं, तुम्ही करायचं नाही आहे. आता काय झालं ना, तुम्ही हा उपाय कधीही पण करू शकता. पण अनेक लोकांचे प्रश्न तेच असते की बाई, मग तू कशाला आली आणि मग तू हे काय करते आहे. बघा, आपल्या घरातलं करणार, जवळच्या मावशी जरी म्हटल्या तरी त्यांना फार खुद्रीबुद्री असतेच. बाई, मग तू काय करते, हे कशासाठी करते, आणि आपल्या सेवा नेहमी गुपितच ठेवायच्या असत. म्हणून मी सांगते की गणपती म्हणजे अगदी अनंत चतुर्दशीपर्यंत जरी तुम्ही केले, की तुम्हाला माहिती आहे की आता गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र तुम्ही गणपती बघायला जाताच ना, त्याचबरोबर तुम्ही हे घेऊन जा आणि तुम्ही करा. घरातला गणपती एक असतो आणि नंतरचे 10 ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. पण जर अगदी काही कारणाने नाहीच तुमचं शक्य झालं तर मग काय करायचं, मग तुम्ही सांगून ठेवा की माझी ना सेवा चालू आहे. बस असं काहीतरी सांगतं की माझी सेवा चालू आहे म्हणून तुमच्या गणपतीच्या डोक्यावर अक्षता टाकायच्या. पण लोकांना फार असतं हे कशाला आणि काय. पण बघा, जर शक्य झाले तर ह्याच गणपतीमध्ये हे करा. मी तरी संकल्प केला नव्हता आणि तुमची इच्छा असेल तर करा संकल्प, काही वाईट नाही. आणि 10 दिवसातच लग्न जमतं, अनंत चतुर्दशीपर्यंत लग्न जमतं असं अजिबात नाही आहे. बऱ्याच लोकांचे 8-8, 9-9 महिने झालेले आहे आणि अशा पण कमेंट आल्या की ताई, आम्ही सेवा केली होती पण आम्हाला काही अनुभव नाही नसेल आला तर तुम्ही आता परत करा. हे काही तुम्हाला वाचायला नाही सांगितलं मी, तुम्हाला करा. श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा की नाही, मला माझा सुयोग्य जोडीदार 2026च्या गणपती बाप्पापर्यंत मिळणार आहे. नक्कीच मिळेल. बघा, योग आल्याशिवाय कोणालाही काही मिळत नाही. पण 10 दिवस आणि असं येईल असं चुकीचं पण लोकांना सांगू नये. आणि मग लोक बिचारे, हे बघा, शेवटी देव भोळ्या आहेत. तुम्ही काय, मी काय, आपण देव भोळ्या आहोत. मला जर कोणातरी काही सांगितलं की नाही बरं का, तू हे करलं तर तुझं काम होईल, तर मी करेल. पण आता मला माहिती आहे की जेव्हा माझी योग्य वेळ आलेली आहे, जोपर्यंत माझी सेवा वाढत नाही तोपर्यंत माझं काम होत नाहीत. मग त्यासाठी तुम्ही सेवा वाढवा. 10 दिवसात लगेच तुमचं लग्न जमेल असं मी तरी म्हणत नाही. ज्यांना ही सेवा करायची असेल त्यांनी आवर्जून करावी. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.
श्री स्वामी समर्थ. आणि तुम्हाला नक्कीच लग्नाचे योग येतील. फक्त तुम्ही सेवा करा, नामस्मरण करा. स्वामींची सेवा आणि नामस्मरण चालूच ठेवलं आणि आपले कर्म चांगलं केले, कोणाचा द्वेष, कोणाबद्दल ईर्ष्या ठेवली नाही, तर आपल्याला सर्व काही भेटते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.